झालेल्या उद्घाटकाच्या या नात्याने या ठिकाणी एक कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी संमेलनाचं जाहीर करतो. आणि निश्चितच महात्मा गांधीपासून सगळ्यांचे संदेश असे आहेत की ग्रामीण भागाकडे चला आणि ग्रामीण भागातलं जे काही साहित्य असेल, जे संस्कृती असेल, जो वारसा आहे या सगळ्या गोष्टींचा, त्याला कुठेतरी उजाळा भेटायला पाहिजे. या नितार्थ भावनेनं या ठिकाणी बापूंनी तेव्हापासून सांगितलं कुठल्याही क्षेत्रामध्ये ग्रामीण भागाची नाव ही जुळायला पाहिजे. मग राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही काम करत असताना आमच्याकडं पण सुद्धा असा प्रोटोकॉल नव्हता की जिल्हा परिषदला काम केलेलं आहे का, डायरेक्ट आमदार झाला आहे का, खाली कुठं काम केलेलं आहे का, पंचायत समितीवर काम केलेलं आहे, कारण की तो ग्रामीण भागातल्या लोकांची नाव समजू शकतो. आज आम्ही जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी कुठलाही कागद जर आमच्या समोर आला तर ते अर्ज वाचल्याबरोबर आम्हाला समजतं की हे काम होऊ शकते की होऊ शकत नाही. काही काही राजकीय पुढारी फुलारी सर असे आहेत की आम्ही कागद दिला तरी काहीतरी इंडॉर्समेंट मारतात, ते त्यांनाही माहीत नसते नेमकं काय करायचं त्याच्यात. त्यामुळं ग्रामीण भागाची नाळ असणं कुठलंही क्षेत्र असो. संत तुकाराम महाराजांचा वारसा या नगरीला लाभलेला आहे. तुकाराम महाराजही महाराज आणि शिवाजी महाराजही महाराज, दोघांची व्याख्या महाराजच. परंतु जर शिवाजी महाराजांना ग्रंथ लिहिले असते आणि तुकाराम महाराजांना तलवार हातात घेतली असती तर वेगळा इतिहास घडला असता. त्याच्यामुळं ज्यांना जे काम करायला पाहिजे ते काम त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या व्यक्तीने करायला पाहिजे. बोलण्यासारखं खूप काही आहे. योगायोगानं या महिन्याभरामध्ये फुलारी सर हे मला दुसरं उद्घाटन करायला भेटलं. बरबड्याला राजेंद्र सर अध्यक्ष होते, मथुताई सावंत तेव्हा अध्यक्ष होत्या आणि मी मथुताई सावंतांचा विद्यार्थी होतो. तर मग माझं मराठीचं व्याकरण खूप चांगलं आहे, कारण की त्यांचा रस्ता यायचा माझ्या घरापुढून होता. त्याच्यामुळं आजोबा उभा करून विचारायची मग तू इथं कसं आहे रे याचा अभ्यास करायला की नाही. मग मी त्यांच्या विषयाचा तेवढा अभ्यास पक्का करून जायचो, कारण की ते घरी आजोबाला सांगत होते. त्याच्यामुळं माझा खूप याच्याशी आणि माझे चुलते कैलासवासी भारतभूषण गायकवाड हे माझे चुलते आणि मग त्यांचा दुसरा आमचा चुलत भाऊ साहेबराव चिखलीकर, कदम सरार, फुलारी सरांना सगळ्यांना ओळख आहे त्याची. आणि तेव्हा माझ्या घराला पण हा वारसा आहे. परंतु आता या राजकीय क्षेत्रामध्ये आल्यापासून थोडा तो छंद असून सुद्धा आपल्याला तो जोपासता येत नाही. अधूनमधून चारोळ्या पण लिहित होतो सर, परंतु ह्या आरोळ्यामध्ये आल्यामुळं चारोळ्या सगळ्या बंद होऊन गेल्या. त्यामुळं निश्चितच साहित्य संमेलन असेल, कारण की शिवाजी महाराज, तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिलेत त्याच्या प्रत्येक अभंग असेल तो आपल्या जीवनाशी निगडीत आहे. आपण वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नाही हे माझ्यासाठीच लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे साहित्य, शिक्षण, कला, संगीत याच्यामधनं जो समाजाला प्रबोधन होऊ शकतं ते प्रबोधन करण्याचं काम आपल्या सगळे बसलेले सर्व चालते बोलते विद्यापीठ या ठिकाणी करतात. सरांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये पायाला भिंगरी राहून फुलारी सर काम करतात, नांदेडकर सगळेच करतात, एखाद्याचं नाव घेतलं तर ते चुकीचं नाही. परंतु एकदा शांतीदूत प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही कंधारला फुलारी एकदा आपण पण आलो होतो. दरवर्षी कार्यक्रम आम्ही घेतो आणि ते एकदा साहेबराव कंधारे त्या ठिकाणी होते आणि तिथं मला बोलण्याची संधी भेटली. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मराठवाड्याच्या इतिहासावर आपण मराठवाड्यावर काहीतरी एखादं करायला पाहिजे, कारण की आता मराठ्यांचे वाडे हे ढासावून गेलेत. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाला मराठवाड्याच्या या वाड्यांना आणि मराठवाड्याच्या या जनतेला आज साहित्याची, धर्माची, संस्कृतीची नितांत आवश्यकता या ठिकाणी आहे. त्यामुळं मला या मंचावर सुद्धा एक विनंती करायची आहे की एक संमेलन आपण 2 दिवसाचं असं ठेवूया, नांदेडमध्ये ठेवू, जिथं आपण जसे म्हणसाल तिथं कदम सर, की मराठवाड्याच्याच या सगळ्या आपल्या गोष्टीवर, इतिहासावर, उद्याचा मराठवाडा तुमच्या दृष्टिकोनातून कसा अपेक्षित आहे, एक दर्जेदार कार्यक्रम. आणि त्याच्यासाठी फक्त आणि फक्त मराठवाड्यातल्याच भूमिपुत्रांना त्या ठिकाणी आपण आमंत्रित करू
आणि एक सुंदरसा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेऊ. मी आता अध्यक्षांना विचारत होतो की जनहित साहित्य संमेलन म्हणजे याचा अर्थ काय. त्यांनी मला सांगितलं की मुंबई पुण्याला जे मोठमोठे साहित्य संमेलन होतात ते महायुतीच्या सरकारनं हे ग्रामीण भागामध्ये व्हावेत आणि त्याच्यासाठी बांधन एखाद्या संस्थेला त्या पद्धतीचे निधीची उपलब्धता हे राज्य सरकार या ठिकाणी नव्यानं या ठिकाणी देत आहे आणि त्या अनुषंगानं हा निश्चितच कार्यक्रम घेतलेला आहे. विषय खूप आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना प्रत्येक माणसाची खूप अडचणी असतात, परंतु राज्य शासनातला एक घटक म्हणून निश्चितच मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो सर की आपल्या ज्या ज्या काही मागण्या असतील किंवा याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये एखादं संमेलन घ्यायचं असेल तर आपण त्या पद्धतीचं प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करू. कारण की धर्मकारणाला राजकारणाची जोड लागत असते आणि राजकारणाला धर्मकारणाची जोड लागत असते. तसं साहित्य क्षेत्राला सुद्धा राजकीय क्षेत्राची जोड हे निश्चितच लागत असते आणि ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही निश्चित करू. या ठिकाणी राज्य शासनानं या नितांत भावनेनं जसं तुकाराम महाराजांनी अभंगात दिले की फोडिले धान्याचे भांडार धन्याचा तो माल मी तो हमाल माल वाहू, त्या नितांत भावनेनं या ठिकाणी हे सगळं तुमच्यासाठी आहे. तुम्ही फक्त चळवळ चालू ठेवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढ्या या ठिकाणी सांगतो. मला बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल सर्व आयोजकांची या ठिकाणी ऋण व्यक्त करून मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रसिक श्रोत्यांनो,